10 रुपयाला 2 मिळायला किती मोठी आहे बघा. तेच आणायला गेलतो आता. हाय हॅलो नमस्कार, मी आहे शीतल. माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही सर्वजण कसे आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सर्वांना शुभ सकाळ. चला संकष्टी आहे. सूरजला गॅरेजमध्ये जरा लवकर जायचं आहे, त्यामुळे मी खिचडी पहिला करून घेते, मग देवपूजा करून घेते. आणि मिस्टर काय 7 वाजताच कामाला जातात, त्यामुळे त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. स्वयंपाक काय आता जास्त नाही, दोघांचाच करायला लागणार आहे. 2 दिवस पाऊस पडला नाही म्हणून झाडांना पाणी घातलं नाही. आज आभाळा खडखडीत झालेली होती माती आणि पानं पण खूप सुकले, झाडं पण खूप सुकल्यागत झालेली म्हणून जरा पाणी घातलं. आभाळ आले, पाऊस पडेल आता. खिचडी काय मी तुम्हाला परवाच दाखवलेली आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अगोदर बटाटे चांगलं भाजून घ्यायचे. बारीक गॅस करून ठेवते, जरा शिजू देऊया, म्हणजे वाफेवर शिजते. चांगलं बटाटा शिजलेला आहे. जिरं आणि मिरची आहे, ते जरा चांगलं भाजून घेते. आम्हाला उपासाला असं नवीन काय का वाटत नाही, ते झणझणीतच लागतं. खिचडी घेतल्या ती मी शनिवारी भिजवलेली, काल व्हिडिओ केलेला नाही, काल खूप काम होते घरात. आणि चवीपुरतं मीठ घालायचं, असं मिक्स करून घ्यायचं. मीठ घालायचं बटाट्यामध्ये छान कमी तेलामध्ये आहे. ते मस्त जास्त तेल घातलेलं नाही आहे, कमी तेलामध्ये. आणि उठल्याबरोबर 5ला की नाही शाबू बाहेर काढून ठेवलेला होता. त्याला एक वाफ देते. छान सोन पडलं आणि कोयलचा आवाज किती छान वाटतो सकाळी सकाळी. झाली आपली खिचडी. खिचडी आपली झालेली आहे. चला आता मस्तपैकी पूजा करून घेते. चला माझी पूजा आता झालेली आहे. मस्त पूजा झालेली आहे. छान वाटायला लागले. चला सूरज पण खायला लागलाय, आकाश पण नाश्ता करायला लागलाय. चला मी पण आता नाश्ता करते. कोबीची भाजी करणार आहे आणि कढई पण ठेवलेली आहे. बिन पाण्याची कोबीची भाजी करणार आहे. एक 2-3 चमचे तेल घेणार आहे. जिरं मोहरीची फोडणी द्यायची. कांदा घालायचा. कांदा तर चांगला भाजून घ्यायचा. गुलाबी होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा चांगला आपला भाजलेला आहे. आलं, लसूण, मिरची आणि जिरे हे चेचून घेतलेलं आहे, ते पण चांगलं भाजून घ्यायचं. तुमच्याकडे जर खरडा असला तर खरडा घातला तर चालतो. यामध्ये मसाला घालायचा, हिंग घालायचं, हळद, चवीपुरतं मीठ. चांगला मसाला भाजून घ्यायचा. गॅस बारीक केलेला आहे. आता कोबी यात घालायची. एकदम बारीक कोबी करायची, म्हणजे लवकर शिजते. सगळा मसाला कोबीला लागला पाहिजे असं मिक्स करायचं. गॅस बारीक केलेला आहे. आता झाकण लावून शिजवून घ्यायचं. कुकर लावून घ्यायचं. 1 वाटीच घेतलेला आहे तांदूळ. कोबीचं की नाही आपण एकदम बारीक गॅसवरच ठेवायचं. आणि याला अजून मधून बघायचं नाही तर खाली लागू शकते, कारण की आपण पाणी घातलेलं नसते ना, त्यामुळे लागू शकते. चपात्या करून घेते.
चपात्या पण झालेल्या आहेत आणि इथं भाजी पण आपली झालेली आहे. इथं भात झालेला आहे. चला आता इथं स्वीट सेंड करते. सकाळी लवकर उठल्यामुळे किती फायदे होते बघा, की माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, सगळी कामं झालेली आहेत, लवकर पूजा पण झालेली आहे. फक्त 10 मिनिटं मुलांच्या संग बसलेली आहे नाश्ता करायला. नंतर माझ्या 11लाच कामं झाली असती. एक्स्ट्रा कामासाठी सुद्धा पण वेळ देऊ शकतो, कारण आपल्याला सकाळी एक्स्ट्रा कामासाठी वेळ नसतो. आपली हाई रोजचीच कामं भरपूर असतात सकाळी. आपल्याला वेळाने जर उठलं की नाही सगळी कामं वेळाने होत जातात आणि दिवस सगळा त्या कामातच असतो. त्यामुळं लवकर उठायचा प्रयत्न करायचा. लवकर उठलं की आपली शरीर पण चांगलं राहतं आणि आपली घरातली सुद्धा कामं सगळी होतात. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ द्यायला पण येतो. असो, चला इथंच व्हिडिओचा एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.